नमस्कार, मी अश्विन बापट. माझा कट्ट्यावर आपल्या सर्वांचं स्वागत. माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्विक हिल आणि बढेकर ग्रुप, पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, चितळे दही, सुधीर मांडके लाईट हाऊस आणि सोनाई पशु आहार. नुकतेच लोकसभा निवडणुकांचे निकाल लागलेत. राज्यातल्या निकालांवर आरक्षणाच्या मुद्द्याचा झालेला परिणामही आपण सगळ्यांनीच पाहिलाय. हे निकाल येऊन आता काही दिवसच होत आहेत, तोच आता पडघम वाजू लागलेत ते विधानसभा निवडणुकीचे. यासाठीची वातावरण निर्मिती विविध राजकीय पक्षांनी करायला सुरुवात केली आहे. विविध नेत्यांचे दौरेही सुरू झालेत. एकीकडे निवडणुकांसाठी राजकीय पक्ष तयारीला लागलेले असतानाच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे आणि मराठा बांधवांनी ओबीसीतूनच मराठा आरक्षण हवं असा आग्रह कायम ठेवलाय. तर आता स्वतःच्या आरक्षणासाठी ओबीसी बांधव देखील मैदानात उतरलेत. आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांनी सहकाऱ्यांसह 10 दिवस उपोषण केलं. मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेत संवाद साधला आणि हाकेंनी आपलं उपोषण स्थगित केलं. मात्र उपोषण स्थगित केलं तरीही आरक्षण आंदोलन थांबवलेलं नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय. इथून पुढची त्यांची आंदोलनाची दिशा नेमकी काय असणार आहे? जरांगेंसोबत समोरासमोर चर्चा करून आरक्षणावर मार्ग काढण्यासाठी त्यांनी सकारात्मकता दाखवलेली होती. त्यासाठी आता ते पुढाकार घेणार आहेत का? निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा त्यांचा काही प्लॅन आहे का? या आणि अशा अनेक मुद्द्यांवर संवाद साधण्यासाठी आज माझा कट्ट्यावर आहेत लक्ष्मण हाके. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार आणि आपलं स्वागत कट्ट्यावर. खरं तर म्हणजे ह्या सगळ्या गप्पांची सुरुवात करताना की तुम्ही आत्ता 10 दिवसाचं उपोषण केलं, त्याला यश आलं. सरकारी पातळीवर सगळे मंत्री तिथं आले होते आणि ओबीसींचा आवाज म्हणून आता तुमच्याकडं, तुम्ही आणि वाघमारे तुमच्या दोघांकडं आत्ता बघितलं गेलं. मुळामध्ये आत्ता उपोषण करण्याची जी वेळ होती निवडलेली ती का होती? आत्ता उपोषण करावं असं का वाटलं? एका बाजूला जरांगे पाटलांचं सगळ्या सोयऱ्यांच्या अध्यादेशासंदर्भात जे काही उपोषण सुरू होतं आणि सगळ्या सोयऱ्यांच्या अध्यादेशासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आम्ही संवेदनशील पद्धतीने यावरती काम करत आहोत ही एक भीती मनामध्ये होती. आणि त्याचबरोबर ओबीसीचं आरक्षण जे आता 10% रिझर्वेशन दिलं आहे किंवा कुणब्यांच्या ज्या नोंदी अर्लियर करेक्शनच्या माध्यमातून ज्या एक युद्ध पातळीवरती शासनाच्या संरक्षणामध्ये या महाराष्ट्रामध्ये कुणब्यांच्या नोंदी म्हणजेच जात प्रमाणपत्र हे शासनाच्या संरक्षणामध्ये महाराष्ट्रामध्ये वाटली जात होती. याच्यावर आमचं ऑब्जेक्शन होतं. या दोन गोष्टी पॅरलल चालत होत्या. त्याचवेळी जरांगे पाटील एका बाजूला असं म्हणायचे की आम्ही कुणब्यांच्या नोंदीद्वारे मी मराठा समाज ओबीसीमध्ये 80% घुसवला आहे आणि आता 20% मी सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश आणून 20% उरलेला समाजसुद्धा मी या ओबीसी आरक्षणामध्ये घुसवणार आहे. ही भूमिका जरांगे पाटील वेळोवेळीच्या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये सांगत होते. त्याचवेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा प्रत्येक पक्षाचा प्रमुख किंवा जबाबदार शासनकर्ते हे असं म्हणायचे की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देत नाही आहोत किंवा धक्का लागणार नाही. मग एकाच टायमिंगला एकतर जरांगे पाटील खरं बोलत होते किंवा शासन खरं बोलत होतं, किंवा जरांगे पाटील तर खोटं बोलत होते किंवा शासन खोटं बोलत होतं. दोघांपैकी एक जण कोणतरी खरं किंवा खोटं बोलते ही भावना माझ्या मनामध्ये तीव्र होती. आणि मग एक राज्य मागासवर्ग आयोगावरती काम केलेला माणूस, संविधानिक तरतुदी, मागासले पण कसं चेक करायचं, मागास कुणाला म्हटलं जातं, आणि माझ्या महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला मग मराठा जर मागास ठरत असेल या शासनाच्या एक्झर्शनमधून, तर मग महाराष्ट्रामधली अशी कुठली कम्युनिटी आहे की जी फॉरवर्ड झाली किंवा पुढारली आणि त्यांच्या पुढारलेपणामुळं, त्यांच्या सोशल डिस्क्रिमिनेशनमुळं मराठा समाज पिछडला गेला आहे? अशी काय परिस्थिती या माझ्या महाराष्ट्रामध्ये उद्भवली? ही भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कुठं स्वस्थ बसू देत नव्हती. पहिला मुद्दा, आता जरांगेही काही प्रश्न उपस्थित करतात. त्यांचा एक तर मुद्दा हा आहे की आत्ता ज्या सगळ्या पाहण्या आणि अहवाल आणि असं करून मराठ्यांना आरक्षण देण्याचा जेव्हा विचार येतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्या जात आहेत. जेव्हा आपल्याकडं मंडल कमिशन लागू झालं त्यावेळेला काय होतं असं की ज्याच्या जोरावर इतकं आरक्षण दिलं गेलं, ज्याचा फायदा धनगर समाजाला, माळी समाजाला मुख्यत्वे मिळतोय, मिळाला, तर तेव्हा तुम्ही शासनानं आदेश काढून तो निर्णय घेतला. आम्हाला द्यायची वेळ येते तेव्हा मात्र हे सगळं करावं लागतंय. हा झाला एक भाग. दुसरा भाग की आत्ताची वेळ का निवडली? म्हणजे इलेक्शनचे निकाल लागले, त्याच्यामध्ये एक प्रकारे मराठा समाजाचा रोष मराठवाड्यामध्ये
सत्ताधारी पक्षाला अनुभवायला मिळाला, तर त्याची पार्श्वभूमी ते कारण आहे का? आणि तिसरी गोष्ट की सांगोला हे तुमचं गाव आहे, तर मग सांगोल्यात बसायचं सोडून तुम्ही जालना जिल्ह्यामध्ये जाऊन बसण्यामागचा काय हेतू होता? की जर जरांगे पाटील तिथं करतात तर आम्ही तिथं करू, अशी त्याच्यामागची काही भावना होती का? भावना त्या पाठीमागची अशी होती की याच्या अगोदर जरांगे पाटलांनी आंदोलनं केली. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला या महाराष्ट्र शासनानं वेळोवेळी रेड कार्पेट घातलं, एंटरटेन केलं. पण त्याचवेळी ओबीसीचे माझ्या सावित्रीमाईंच्या जन्मगावी नायगावला एक जमदाडे नावाचा युवक जवळजवळ 10, 11, 12 दिवस उपोषण करत होता. तिथं साधा तिथला लोकलचा प्रतिनिधीसुद्धा गेला नाही. त्याचवेळी भगवानगडाच्या पायथ्याशी एका गावामध्ये एक तरुण उपोषण करत होता. तिकडेही इथलं शासनकर्ता कोणीही गेला नाही, जबाबदार पर्सन. मग ओबीसींच्या आंदोलनांकडं, ओबीसींच्या मागण्यांकडं त्यांना काय म्हणायचं आहे नक्की, याकडं इथलं शासन वेळोवेळी दुर्लक्ष करत आलं आहे. तर मग मी एक चळवळीमधला कार्यकर्ता होतो. थोडंसं जालना जिल्हा हा ओबीसींच्या चळवळीचा केंद्रबिंदू राहिलेला आहे. त्या अंबड तालुक्यामध्ये मंडल स्तंभ आहे भारतामधला पहिला, तिथं आमचं वेळोवेळी जाणं येणं होतं. माझ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोडंसं ओबीसी चळवळीच्या बाबतीमध्ये एक भूमिका पुढे यायला हवी होती. तो ओबीसी थोडासा अजून मराठवाड्यापेक्षा पश्चिम महाराष्ट्रातला ओबीसी हा थोडासा अजून हे हुनर दाखवायला तयार नाही, ही पण भावना तीव्र होती. कसं दोन तर तुमचे प्रॉमिनंट नेते म्हणजे महादेव जानकर आणखीन पडळकर, तर ते तर ओबीसी आणि ते एक म्हणजे एकाच भागामधले 100 किलोमीटरच्या परिसरामधले त्यांनी गेल्या 15 वर्षामध्ये किमान ओबीसींचा झेंडा ते फडकवत आहेत ना. ही लोक जी राजकारणामध्ये जी लोक आहेत ती लोक ओबीसींच्या सामाजिक न्याय, हक्क, अधिकाराविषयी जी एक ठाम भूमिका जी कॉन्स्टिट्यूशनला अपेक्षित आहे, जी मंडल आयोगाला अपेक्षित आहे, जी महाराष्ट्राच्या सामाजिक स्वास्थ्याला अपेक्षित आहे, ते ठाम भूमिका पॉलिटिकल लीडर कुठं घेताना दिसून येत नव्हते. लक्ष्मणराव, एक आपण गाव पातळीवर जर बघितलं गावाचं वास्तव, तर ओबीसींचं आरक्षण घेणाऱ्या अनेक जातींची आर्थिक स्थिती, सामाजिक स्थिती आणि गावाकडच्या कुणबी किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठा जातीतली लोक, त्यांची आर्थिक स्थिती, सामाजिकच्याबद्दल आपण नको बोलायला, तर त्याच्यामध्ये तसं अंतरच उरलेलं नाही आहे. उलट आता म्हणजे अगदी आपण पश्चिम महाराष्ट्राचं जरी उदाहरण घेतलं तरी शेतमजुरी करणाऱ्या मराठ्यांची परिस्थिती ही ओबीसींमधल्या अनेक जातींमधल्या अनेक समाजाची स्थितीपेक्षा वाईट आहे असं आपण बघतोय. आता आरक्षण हाच सगळ्याचं उत्तर आहे असं म्हणून जेव्हा बघितलं जाते, तुम्हाला वैयक्तिक पातळीवर किंवा आत्ता काम करताना हे आरक्षण मिळालं पाहिजे असं वाटतं का मिळालं नाही पाहिजे असं वाटतं? हे बघा, मी तुमच्या प्रश्नाला अनुसरूनच आर्थिक उन्नती करायची असेल तर त्यासाठी गव्हर्नमेंटकडे अनेक प्रोग्राम असले पाहिजेत. आरक्षण हा एकमेव मार्ग नाही आहे आर्थिक उन्नती करण्याचा. मुळात रिझर्वेशन हे फक्त सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड असलेल्यांसाठी आहे. पण तुमचा असा दावा आहे की ओबीसीमधल्या सगळ्या जाती सामाजिकदृष्ट्या मागास आहेत, म्हणजे आत्ताची वास्तव जे आहे आत्ताची सध्याची वास्तव परिस्थिती पाहता ओबीसी मधल्या जेवढे म्हणून घटक आहेत, जेवढे म्हणून प्रवर्ग आहे हा, तेवढे सगळे लोक आजही मागास आहेत. माझ्या महाराष्ट्रामध्ये तरी महाराष्ट्र हा, मी खूप धाडसानं हे विधान करतोय, महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र नाही आहे. महाराष्ट्र हा प्रतिगामी महाराष्ट्र आहे. खूप धाडसानं ॲज कम्पेअर टू म्हणजे इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र हा डेव्हलप्ड आहे. महाराष्ट्राचं लोकसभेतलं प्रतिनिधित्व तुम्ही बघू शकता, महाराष्ट्राच्या विधानसभेमधलं प्रतिनिधित्व तुम्ही बघू शकता, महाराष्ट्रामधल्या शिक्षण नोकऱ्यामधलं किंवा ज्या काही लॉ अँड ज्युडिशरी असेल, पोलीस प्रशासन असेल. मी राज्य मागासवर्ग आयोगाचा सदस्य असताना आम्ही शासनाला एक पत्र लिहिलं होतं आम्ही आयोगानं एकमतानं, की आम्हाला या शासनाच्या नोकऱ्यांमध्ये कुणाचं किती प्रतिनिधित्व आहे त्याचा आम्हाला एक शासनानं अधिकृत डेटा द्यावा, की जेणेकरून आम्हाला काही डिसिजन घेताना, निर्णय देत असताना आम्हाला या माहितीचा आम्हाला फायदा होईल. तर त्याचं एक डायरेक्ट इनडायरेक्ट असं वास्तव आहे की मराठा कम्युनिटी ही डॉमिनेटिंग म्हणजे शासनकर्ती जमात आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये माझ्या महाराष्ट्रामध्ये मराठा कम्युनिटी ही त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा 4 पट त्यांचं प्रतिनिधित्व आहे. आणि रिझर्वेशनचं एक मूलभूत तत्व असं आहे की रिझर्वेशन हे प्रतिनिधित्वासाठी रिझर्वेशन आहे. रिझर्वेशन हे गरिबी हटाओ
किंवा प्रगती किंवा आरती नाही, हे असं नाही आहे. जरांगे पाटील नेहमी म्हणतात की भुजबळानं एकट्यानं खाल्लं आहे सगळं, किंवा ओबीसीमधल्या काही जातीने, यांचा दावा असतो की ओबीसीमधल्या काही जातीने हे आरक्षण स्वतः खाल्लंय. मुख्य आक्षेप असतो तो माळी, धनगर आणि वंजारी. सांगतो या महाराष्ट्रामध्ये आर्थिकदृष्ट्या विचार करायचा झाला तर अर्ध्याहून जास्त लोकसंख्येला या महाराष्ट्रानं, फुले शाहू आंबेडकरांच्या माझ्या महाराष्ट्रानं सामाजिक न्यायाची धोरणं राबवण्यासाठी जबाबदारीनं सांगतो की आजपर्यंत 1% आसपास सुद्धा बजेटरी तरतूद केली नाही. आजही ओबीसींच्या मुलांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी एकही वसतिगृह इथलं शासन देऊ शकलेलं नाही. आणि जी 1% बजेटरी तरतूद झाली ती पण आत्ता 1% आसपास गेली या आत्ताच्या बजेटमध्ये. याच्या अगोदरची बजेटरी तरतूद ही 0.6, 0.5, 0.4 अशी होती. आणि ती तरतूद होती ती आश्रमशाळा, मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मुलींची शिष्यवृत्ती, अशा काहीतरी कारणांसाठी हे बजेट आहे. मग असं जर असेल, आता तुम्हाला सांगतो राजकीयदृष्ट्याच बघायचं म्हटलं तर गेल्या 78 वर्षाच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रात 2 नंबरला धनगर समाज आहे. या धनगर समाजाचा ही एकही लोकप्रतिनिधी या देशाच्या संसदेमध्ये निवडून जाऊ शकत नाही. धनगराचं का उदाहरण घेतलं, त्याची पॉकेट्स आहेत, त्याची खूप मोठी पॉप्युलेशन आहे म्हणून. मग धनगर जर रिप्रेझेंटेशन करू शकत नसेल तर मग या 12 बलुतेदार, 18 बलुतेदार, भटक्या विमुक्त जाती जमातीच्या एखाद्या बेरड समाजाच्या मुलाला असं वाटलं की मला या महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहात निवडून जायचं आहे, तर त्याला फ्री अँड फेअर इलेक्शन करायचा किंवा निवडणूक लढण्याचं, किंवा एखादा इथले जे आता मेन महत्त्वाचे प्रस्तावित पक्ष आहेत हे पक्ष त्याला तिकीट देतील, तो निवडून येईल. एकाही धनगराचा, एकाही वंजारी माळी लोकांचा, एका दुसरा अपवादात्मक काही पॉलिटिकल लीडर्सचे असू शकतात, पण एकाही माणसाचा एखादा शुगर फॅक्टरी असू शकत नाही, त्याला ती मिळत नाही, एखादी शिक्षण संस्था असत नाही. हे का मी म्हणतोय, कारण एक कारखाना म्हटलं तर 30 ते 35 हजार लोकांच्या जीवनामध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट परिवर्तन घडणारं ते युनिट असतं. पण ते युनिट एका ठराविक वर्गाच्या हातात आहे. पण रोखलं कोणी? रोखलं इथल्या व्यवस्थेनं रोखलं. कुठं रोखलं? म्हणजे असं आहे की जर समजा की असं झालं का की तिकीटच मिळाली नाही, प्रश्नच नाही, तिकीट मिळाली पण निवडून येऊ दिलं नाही, पण म्हणजे त्याच्यामध्ये की उमेदवाराची काही जबाबदारी आहे ना निवडून येण्याची. उमेदवाराची जबाबदारी आहे. मॅन, मनी, मसल पॉवर. इथं रिपीट अगेन अँड अगेन निवडून येणारी माणसं, इथं सरंजामदारी लोकांनाच तिकीटं दिली जातात, कुटुंबांनाच तिकीटं दिली जातात, तुमचं इलेक्ट्रॉल मेरिट बघितलं जातं, तुमची निवडून येण्याची क्षमता बघितली जाते. पण मग त्यात वावगं काय आहे? जर निवडून येण्याची क्षमता बघून जर तिकीटं दिली जात असतील तर त्यात गैर काय आहे? मग सामाजिक न्याय कसा भेटेल या लोकांना? कधी काळी शरदचंद्रजी पवार एका बाजूला सांगा, पण आपण असं म्हणतो की महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व किती आहे? ओबीसीचं मी जबाबदारीनं बोलतोय. महाराष्ट्रामधल्या इंडस्ट्रीयल जी काही शहरं आहेत या महाराष्ट्रामधले, म्हणजे कॉस्मोपॉलिटन म्हणा किंवा अशी शहरं आहेत, या शहरामधला जो ओबीसी पर राज्यातनं येऊन जो 50 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालं त्यांना, तो येऊन जो इथं स्थायिक झालेला आहे, तो सुद्धा ओबीसीमध्ये इन्क्लूड आहे. तर या सगळ्या लोकांचा क्वांटम लक्षात घेता निश्चित 60% जास्त, 60-60%. पण मग मुद्दा असा की जर 60% ओबीसी समाज आहे तर तो आपला प्रतिनिधी निवडून का नाही देऊ शकत? कारण महाराष्ट्रामध्ये जातीच्या संघटना झाल्या. महाराष्ट्रामध्ये म्हणजे ओबीसीमध्ये एकवाक्यता नाही. महाराष्ट्रामध्ये ओबीसीची चळवळ कधी पर्क्युलेट झाली नाही. ज्या पद्धतीनं नॉर्थमध्ये एखादा ओबीसी सत्तेत आला तर दुसरा पराभूत होतो, दुसरा आला तरी तो पराभूत होतो. कधी ना कधी ओबीसीची सत्ता असते. साऊथमध्ये तशीच असते. तमिळनाडू उदाहरण आहे. अनेक राज्यामध्ये ओबीसीचे लीडर CM झालेले आहेत. अनेक चांगलं प्रतिनिधित्व आहे. पण महाराष्ट्रामधलं आत्ताचं देशाच्या संसदेमध्ये त्यांना जे साध्य झालं ते महाराष्ट्रात का नाही झालं साध्य? ज्या फुले शाहू आंबेडकरांनी या देशाला पुरोगामी विचार दिला, समतेचं तत्व दिलं, न्यायाचं तत्व दिलं, या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये SC STचं रिप्रेझेंटेशन सोडलं तर ओबीसींचं हे राजकीय, शैक्षणिक, नोकऱ्यामधलं प्रतिनिधित्व हे कोसोमैल दूर आहे. पॉलिटिक्समध्ये सगळे आपण राजकीय पक्ष बघितले तर सगळीकडे प्रॉमिनंट चेहरे दिसतात ना. ओबीसीचे नेते प्रत्येक पक्षामध्ये, म्हणजे अगदी विरोधी पक्ष नेत्यापासून ते खालीपर्यंत आपल्याला दिसतात ना. पक्षाच्या धोरणावर काम करतात. ओबीसींच्या सामाजिक न्यायासाठी कोण काम करतोय? त्यांच्या पक्षाचा जो अजेंडा आहे बघा. या महाराष्ट्रामधलं तुम्ही पॉलिटिक्सबद्दलच बोलताय. या महाराष्ट्रामध्ये एखादा ओबीसीचा नेता काम करायला लागला की त्याला त्या ओबीसी सेलचा प्रमुख बनवला जातो. म्हणजे त्याला त्याचं नेतृत्व करण्याची क्षमता असो अथवा नसो, त्याला दुय्यमच वागणूक दिली जाते प्रत्येक पक्षाकडून. तिकीट द्यायचं तर खूप लांबची गोष्ट, आणि दिलंच एखाद्या पक्षाने तिकीट तर त्याला प्लॅन करून पाडलं जातं. जरांगे पाटलांचं एक वाक्य आहे,
या लोकसभा निवडणुकीमधलं ओबीसीचा उमेदवार जर कोण उभा राहिला तर त्याला असं पराभूत करा की त्याच्या पुढच्या 5 पिढ्या निवडणुकीच्या म्हणजे या राजकारणात आल्या नाही पाहिजेत. 60% लोकांना एवढं गृहीत धरताय तुम्ही, एवढा तुम्ही द्वेष करताय ओबीसीबद्दल. ज्या ओबीसीनी, ज्या भटक्या विमुक्त जाती जमातींनी छत्रपती शिवरायांचं राज्य निर्माण होण्यासाठी जीवाची कुर्बानी केली, त्या रयतेचं त्या छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन तुम्ही सत्तेवर येता, त्यांच्या कार्याची शपथ तुम्ही घेता, त्यांचं अनुकरण करण्याची तुम्ही शपथ घेता. त्याच वेळी त्या नाभिकाला, त्या सुताराला, त्या कुंभाराला, त्या गावगाड्यामधल्या भटक्या विमुक्ताला, त्या बेरड रामोशी समाजातल्या माणसाला, आज सगळ्यात जास्त प्रत्येक जिल्ह्याचे डिस्ट्रिक्ट जेलमध्ये जे कैदी आहेत, कच्चे कैदी, ते सगळे या भटक्या विमुक्त जातीतल्या अप्रवर्गातल्या लोकांचे आहेत. एखादा गुन्हा घडला आणि जर पोलिसांना जर गुन्हेगार सापडत नसेल तर त्या हॅबिच्युअल ऑफेंडर्स ॲक्ट 1872चा कायदा आहे, त्या कायद्याच्या अनुषंगानं आजही आमचे पोलीस इथले अधिकारी वागतात. त्या कच्च्या कैद्यांना आणून टाकतात, त्यांना मग जामीन मिळत नाही, त्यांना मग कुठल्या गोष्टी पुढच्या होत नाहीत, कच्चे कैदी मरतात, हाणमारीमध्ये मरतात. हे मग हा पुरोगामी महाराष्ट्र असू शकतो? असं आहे की जरांगे पाटील जेव्हा कट्ट्यावर आले होते तेव्हा त्यांचं म्हणणं हे होतं की आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या गावातल्या मराठा समाजाची स्थिती ओबीसींच्यापेक्षा वेगळी नाही, आणि जर समजा म्हणजे जर आरक्षण इतकं वाईट आहे आणि आरक्षणामुळे काही होणार नाही असं जर तुम्ही म्हणता तर तुम्ही कशाला घेता, तुम्ही सोडून द्या. आरक्षण, परत एकदा मी रिपीट करतो, आरक्षण हा गरिबी हटवण्याचा अजिबात प्रोग्राम नाही. आरक्षण हा या माझ्या लोकशाहीमध्ये, माझ्या या इथल्या व्यवस्थेमध्ये ज्या लोकांबरोबर हजारो वर्ष एक हीनता, तुच्छता, नाभिक असेल त्याचं तोंड पाहायचं नाही. येडा धनगर किंवा एखादा कुंभार असेल, एखादा परीट असेल, हे फिलिंगचा विषय हा. मी अपिलिंग भाषेमध्ये बोलतोय, कायद्याच्या भाषेत बोलत नाही. ज्यांच्या बाबतीमध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन झालंय, ज्यांना सामाजिक वागणूक दुय्यम दर्जाची मिळाली, त्या लोकांना सुद्धा असं वाटलं पाहिजे की आम्ही या देशाचे नागरिक आहोत, आम्ही या समतेच्या तत्वामध्ये, आम्ही या समान हे यासाठी रिझर्वेशन पॉलिसी आहे. आरक्षण का दिलं गेलं आहे, कुणाला दिलं गेलं आहे, कशासाठी दिलं गेलं आहे? SC शेड्यूल कास्ट, ST शेड्यूल ट्राईब्स, VJNT त्याचे वेगळे पॅरामीटर्स आहेत, त्याचे वेगळे निकष आहेत. OBC याचं वेगळ्या गोष्टी आहेत. ह्या लोकांना, हे बघा, मराठा रिझर्वेशन, मराठाचं मागासले पण जोपर्यंत हे प्रूव्ह करू शकत नाही तोपर्यंत ओबीसीचं रिझर्वेशन फॉलोच करू शकत नाहीत, मिळू शकत नाही. असं आहे की त्याचे अहवाल आले, दिले, रिझर्वेशन दिलं, ते तर सगळं झालेलं आहे ना. बेकायदेशीर आहे सगळं. नाही, असं आहे की दिलेलं तर आहे. आता तुमचा आक्षेप जो आहे तो आरक्षण देण्यालाच आहे का ओबीसीमधून देण्याला आहे? ओबीसी मधून देण्याला तर आहेच, पण आमचं म्हणणं काय आहे की माझ्या मराठा बांधवांना ही माझी विनंती आहे आणि इथल्या राज्यकर्त्या, शासनकर्त्या लोकांनाही माझी विनंती आहे. आत्ताचं 2024 साल असेल तर 2024 सालामध्ये तुम्ही कधीतरी इथली सामाजिक स्थितीगती तपासली पाहिजे. तुम्ही इथला इम्पेरिकल डेटा कलेक्ट केला गेला पाहिजे. पंचायत राजच्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती सुप्रीम कोर्टानं सांगून सुद्धा या माझ्या फुले शाहू आंबेडकरांनं इथं इम्पेरिकल डेटा कलेक्ट केला नाही. नाही, आता आरक्षण देताना आता केला ना. जो शेवटच्या 10 दिवसात जो झालं होतं, म्हणजे अगदी ऐतिहासिक पद्धतीने जे सगळं सर्वेक्षण झालं, ही माहिती सगळी मी आयोगाचा सदस्य आहे, जबाबदार सदस्य आहे. मी पूर्ण जबाबदारी भान ठेवून मी इथं बोलतोय. ही जी माहिती गोळा केली, ही माहिती पूर्णतः फ्रॉड स्वरूपाची माहिती गोळा केली गेली. कशी सांगतो ते, की ज्यावेळी आमचे स्वयंसेवक शासनाचे माहिती गोळा करायला गेले त्यावेळी सर्रास पद्धतीनं एका बाजूला क्वेश्चनर दिला गेला आणि दुसऱ्या बाजूला उत्तरपत्रिका दिली गेली. सांगितलं गेलं सोशल मीडियाच्या माध्यमातून की तुम्ही घरात गाडी असेल तर सांगू नका, घरात कोण नोकरीला असेल तर लिहू नका, तुम्ही अशा पद्धतीनंच वर्णन करा, घरात स्वच्छता आहे का तर नाही म्हणून सांगा. एक मिनिट, लेट मी कंप्लीट. आणि मग ही माहिती खरी का खोटी हे चेक करण्यासाठी किंवा क्रॉस व्हेरीफाय करण्यासाठी ना राज्य मागासवर्ग आयोगाकडे कुठली यंत्रणा होती आहे, ना राज्य शासनाकडे ही माहिती भरलेली बरोबर आहे की चुकीची आहे. हे क्रॉस व्हेरीफाय कुठं झालं? आणि तुम्ही या इन्फॉर्मेशनवरती तुम्ही 10% रिझर्वेशनची पॉलिसी राबवणार आहे माझ्या महाराष्ट्रामध्ये? याचं उत्तर मला मुख्यमंत्र्यांनी द्यावं, मुख्यमंत्र्यांच्या सचिवांनी द्यावं किंवा त्यांचा कायदेशीर सल्ला देणाऱ्या माणसांनी द्यावं. मी छोटा कार्यकर्ता आहे, द्यावं मला या प्रश्नाचं उत्तर की तुम्ही जे एक्झर्शन केलं, तुम्ही जे आमचे पैसे घालवले आमच्या सगळ्या क्राऊडचे, आमच्या जनतेचे, ते तुम्ही केलं ते खरं केलं का खोटं केलं त्याचं उत्तर द्यावं. बरं, एवढी इन्फॉर्मेशन गोळा केल्यानंतर अशी काही जादूची कांडी यांच्या हातामध्ये आहे, तुम्ही एकदा क्वेश्चन पेपर भरून घेतल्यानंतर ते क्रिटिसाइज कसे केले आणि एवढ्या कमी कालावधीत कसे केले? कुठली यंत्रणा आहे तुमच्याकडं? तुम्ही ते पॅरामीटर्स कसे लावले, कसे त्याला
इन्फॉर्मेशन गोळा करणं समजू शकतो, ट्रकच्या ट्रक गोडाऊनच्या गोडाऊन तुमचे भरलेले असू शकतात, पण ते क्रिटिसाइज कसे केले आणि एवढ्या कमी कालावधीत कसे केले? इम्पेरिकल डेटा कलेक्ट करण्यासाठी कमीत कमी 1.5 ते 2 वर्षाचा कालावधी लागतो, की जी वास्तव परिस्थिती आपल्याला मांडता आली पाहिजे. 1931 साली कास्ट सेन्सस माझ्या या देशामध्ये झाला. त्यानंतर अशा पद्धतीचं एक्झर्शन माझ्या महाराष्ट्रात कधीही झालेलं नाही. कास्ट वास्तव, सामाजिक स्थितीगती, त्यांचं नोकऱ्यामधलं रिप्रेझेंटेशन, त्यांचं शिक्षणामधलं रिप्रेझेंटेशन, त्यांचं पंचायत राजमधलं रिप्रेझेंटेशन, त्यांचं कायद्याच्या सभागृहामधलं रिप्रेझेंटेशन, हे कोण सांगणार आहे? का फॅक्ट अँड फॅक्च्युअलपासून इथलं गव्हर्नमेंट बाजूला पळतंय? हे जोपर्यंत माझ्या महाराष्ट्राला कळणार नाही तोपर्यंत असे दावे प्रतिदावे होणार नाहीत. पण तुम्ही राजीनामा का दिला? राजीनामा देण्याचं कारण असं होतं की आम्ही 2-3 वर्ष आम्ही हे पॅरामीटर्स तय केलेले होते, क्वेश्चनार्थ तय केलेला होता. आम्ही त्या कॉन्स्टिट्युशनल तत्वाला अनुसरून आम्ही कामं करत होतो. ज्यावेळी मराठा समाजाच्या आंदोलनाचा रेटा आला त्यावेळी या मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट इनडायरेक्ट तुम्ही अशा पद्धतीनं काम करा, एवढ्याच दिवसात काम करा, अशा पद्धतीचं हे करा. आम्ही नकार दिला त्या गोष्टीला आणि नकार दिल्यानंतर आम्ही आमच्या कायदे कानून आणि संविधानिक तत्वानुसार पुढे जात होतो. सर्वात जास्त प्राधान्य कशाला द्यायला पाहिजे तर सामाजिक मागासलेपणाला. हे संविधान सांगतं, आम्ही आमच्या पदरचं सांगत नव्हतो. सुप्रीम कोर्ट सांगतं, सुप्रीम कोर्टापेक्षा राज्य मागासवर्ग आयोग मोठा नाही. आम्ही ज्यावेळी एखादं एक्झर्शन करू त्यावेळी सुप्रीम कोर्टाचे काय निर्देश आहेत, त्यांचं काय ऑब्झर्वेशन आहे, त्याचा आम्हाला अभ्यास करावाच लागेल ना. तर या गोष्टी करण्यापासून शासनानं तुम्ही आठवड्यातच द्या, तुम्ही एवढ्या निधीमध्येच करा, तुम्ही असंच करा, आम्ही असमर्थता दर्शवली. त्यांनी आम्हाला शो कॉज नोटिसा काढल्या. नोटिसा काढायच्या अगोदर मग त्यांना उत्तर देण्यापेक्षा आम्ही राजीनामे दिले. सिंपल बात आहे. मग हा कसा असू शकतो पुरोगामी महाराष्ट्र की ज्या स्वायत्त संविधानिक अधिकार असलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाला काम करायला तुम्हाला निवडायचा अधिकार आहे, पण काम करण्याचं त्यांच्या कार्यपद्धतीत इंटरफिअरन्स करायचा तुम्हाला अधिकार दिला कोणी? या प्रश्नाची उत्तर आम्हाला हवी आहेत ना. मुद्दा जेव्हा सामाजिक मागासलेपणाचा येतो, तुम्ही फार स्पष्टपणे सांगितलं की मराठा समाज मागास नाही आहे आणि ओबीसी मधल्या जवळपास सगळ्या जाती मागास आहेत. आपल्याला इथं हे सुद्धा बघायला लागेल की विदर्भात आणि काही खानदेशात बऱ्याचशा मराठा समाजसुद्धा ओबीसीमध्ये. मग तांत्रिकदृष्ट्या हे सगळं कसं तुम्ही याला टॅकल करणार? एकीकडे तो मराठा समाज, त्याच्याकडे शैक्षणिक संस्था आहेत का? आहे. त्याच्याकडे तिथलं आर्थिक प्राबल्य आहे का? तर आहे. तो राजकारणात आहे का? तर आहे. प्रत्येक गोष्टीवर त्याचं प्रभुत्व आहे. मग फक्त मराठवाड्यातला मराठा किंवा उर्वरित महाराष्ट्रातलाच मराठा कसा मागास नाही आहे, हा प्रश्न वारंवार जरांगे पाटील यांच्याकडून किंवा या सगळ्या अभ्यासकांकडून उपस्थित केला जातो. याला नेमकं काय होतं? हे बघा, कुणबी हा जो विषय आहे, मंडल आयोगामध्ये कुणबी या शब्दाला कुठल्या मर्यादित अर्थानं कुणबीला पाहिलं गेलं? तिरळे कुणबी, खैरे कुणबी, खेडुले कुणबी, गोव्यावरून आलेले काळे कुणबी, आमच्या रत्नागिरीच्या उत्तर भागामध्ये आणि रायगड जिल्ह्याच्या दक्षिण भागामधले कुणबी, ज्याला कुणबावा करावा लागतो, ज्यांना खोती म्हणजे शेती जहागीरदाराकडून किंवा जमीनदाराकडून शेती घ्यायची, शेती करायची आणि ते आजही त्यांच्या नावावर जमिनी नाही आहेत. खूप मोठा लढा बाबासाहेबांनी स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये त्या खोतीच्या प्रश्नासंदर्भात लढा दिला होता. तो आजही तसाच्या तसा एक कुळं म्हणूनच ते काम करतात. विदर्भामध्ये पंजाबराव देशमुखांच्या मागणीवरून तिथले काही कुणबी, लेवा पाटील वगैरे त्या तिकडच्या भागामधले कुणबी ते मंडल आयोगाच्या याच्याप्रमाणे इम्प्लिमेंट झालेले आहेत. तिथलं जे त्यांचं राजकारणातलं प्रतिनिधित्व दिसतं तिथल्या पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांचं राजकारणामधलं पॉप्युलेशन त्यांचं इन्क्लुडिंग इथं आहे. आम्हाला असं म्हणायचं आहे. बरं, 2 मिनिट आपण एका आत्ताच्या फॅक्ट अँड फॅक्च्युअलवर येऊ. उद्या मराठा समाज फॉर एक्झाम्पल ओबीसीमध्ये आलाच किंवा आपण गृहीत धरलं त्यांचं सामाजिक मागासलेपण, मग ओबीसीच्या रिझर्वेशनच्या बाहेर राहिलं कोण? या प्रश्नाचं उत्तर इथल्या व्यवस्थेनं आम्हाला द्यावं. कोण राहिलं? आणि मग त्या मराठा समाजाच्या स्पर्धेमध्ये हा बलुता अलुता, मग ते पंचायत राजमधलं निवडणूक असो किंवा शिक्षकाच्या नोकर भरतीमधली स्पर्धा असो किंवा एखाद्या MPSC सारख्या स्पर्धा परीक्षेमधली स्पर्धा असो, त्या स्पर्धेमध्ये हे छोटे छोटे घटक टिकतील. नाही, पण तो जो मुद्दा आहे की विदर्भामधले शेतमजुरी करणारे किंवा विदर्भातले कुणबी ओबीसीमध्ये आहेत, पण ज्यांच्याशी त्यांचा रोटीबेटी व्यवहार आहे असे मराठवाड्यातल्या लोकांना ते मराठा म्हणवतात म्हणून आपण त्यांना ओबीसीमध्ये घेऊ देत नाही. तर ह्याला जस्टिफाय कसं करणार? रोटीबेटी व्यवहार हे बघा, आता जे सगळे सोयऱ्याचा त्यांचा जो अध्यादेश येतोय, सगळे आणि सोयरे, सगळे या शब्दाची माझी माहिती मला जे ज्ञात आहे ती सगळे म्हणजे एकतर दुधानं किंवा रक्तानं कनेक्ट असलेले आणि सोयरे म्हणजे लग्न झाल्यानंतरचे. मग आता सगळ्यांनी सोयरे हा असा जर कायदा आला
तर मग याचे थ्रेड्स फक्त ओबीसी आरक्षणाला बसत नाहीत, तर त्याचे थ्रेड्स डायरेक्ट SC आणि STला सुद्धा बसतात. जर लग्न संबंधानं जर नातेवाईकांना तुम्ही रिझर्वेशन द्या म्हटलात तर आज अनेक इंटरकास्ट मॅरेजेस झालेले आहेत. आता जरांगे पाटलांचं झालं काय नक्की ते तुम्हाला सांगतो. ग्रामीण भागामधल्या एखाद्या माणसाकडे जर कुणब्याचं सर्टिफिकेट असेल तर त्याचे जेवढे नातेवाईक गावातले आहेत, भावकी असेल, आजूबाजूच्या गावातले पाहुणे असतील, ते सगळे एका सगळ्या सोयऱ्याकडे एक सर्टिफिकेट मिळालं की त्या सगळ्यांना ते रिझर्वेशन मिळून गेलं. ज्यावेळी आपण एका कटकऱ्यामध्ये मागासवर्गीयांना टाकलं आहे, त्यांना आपण एक वेगळ्या पद्धतीचं फिडिंग देतो आहे आणि त्यांची उन्नती झाली पाहिजे आणि ते समांतर लाईनला आले पाहिजेत संविधानाला अपेक्षित. आणि मग त्याच वेगळ्या कटकऱ्यामध्ये जर तुम्ही सगळेच नेऊन त्यामध्ये सोडले तर त्या मूळच्या लोकांवर काय होईल त्याचं. मग रिझर्वेशन संपलं ना, रिझर्वेशन उरलं कुठं. मग ते विदर्भातले जे आहेत कुणबीमध्ये ते योग्य आहे की मराठवाड्यातले नाही? जे मंडल आयोगानं इम्प्लिमेंट केले ते इम्प्लिमेंट झालेच, त्याला आम्ही विरोधच करू शकत नाही. पण ह्या सगळ्यामध्ये म्हणजे सगळ्यात काळजी वाटावी अशी जी स्थिती आहे ती गेल्या काही काळामध्ये आपल्याकडची सामाजिक स्थिती गाव पातळीपर्यंत जी काही सामाजिक उसवण आहे झालेली आणि म्हणजे जाती एकमेकांच्या समोर उभ्या राहत आहेत आणि सगळं सामाजिक स्वास्थ्य शांतता सगळी गडबडून गेलेली आहे. म्हणजे छोटी छोटी मुलं आता एकमेकांचा जातीने उल्लेख करत जेव्हा बोलतात तेव्हा पुढच्या 50-60 वर्षांचं आपलं भविष्य काय असणार आहे हे त्याच्यातनं दिसतंय. तर हे सगळं बघून आपण म्हणजे पुढं जातोय का आपण उलटं मागं जातोय. म्हणूनच मी मगाशी प्रतिगामी म्हटलं ना, त्याचं उत्तर असं आहे माझ्याकडं की गेल्या 8, 9, 10 महिन्याच्या कालावधीपासून जेव्हापासून जरांगे पाटलांचं आंदोलन पुढं आलं, बीड शहरामधली घरं कुणाची जाळली गेली, टार्गेट करून जाळली गेली. ओबीसींचा असा कुठला इतिहास आहे, अशी बॅक हिस्ट्री आहे की ओबीसीनी एखादं हिंसक आंदोलन केलं आहे, कायदा हातामध्ये घेतला आहे. गेल्या काही महिन्यामध्ये ओबीसीची घरं, नाभिकाची घरं, दुकानं टार्गेट करून फोडली जात आहेत. गावगाड्यामध्ये ओबीसीनं एखादी पोस्ट केली किंवा ओबीसीनं एखाद्या आमच्या आरक्षणाला धक्का लागू नये असं जर कोणी लिहिलं गेलं तर त्याला टार्गेट करून माफी मागायला लावणं, बैठका काढायला लावणं, हे इथल्या शासनकर्त्या लोकांना दिसत नाही. ज्यावेळी ओबीसी 8-9 महिने सहन केलं, मराठा समाजाच्या अनेक मोर्चांना ओबीसीनी सरबत वाटला, त्यामध्ये सहभागी झाले, त्यांना पाणी दिलं गेलं. तुमची बरोबर आहे मागणी म्हणत होते ओबीसी, कारण तुमची मागणी त्यावेळी अशी होती की ओबीसीला धक्का न लावता आमची मागणी मान्य करा. पण तुमची मागणी ज्यावेळी बदलत गेली त्यावेळी यांना पण कळायला लागलं, हे पण जज करायला लागले तरुण, अरे यार आपल्यात जर हे आले तर आपलं काय होणार, आपला कसा एखादा आपलं काय होणार. ही भावना आहे ना ओबीसीच्या तरुणांच्या मनामध्ये की आपण डावलले जातोय, आपल्याकडे लक्ष दिलं जात नाही. हाकेजी, पण हाच माझा प्रश्न आहे जो आत्ता तुम्ही मुद्दा मांडला की स्वतः भुजबळ आहे. भुजबळ तर आता गेल्या काही महिन्यांपासून ओबीसींचा चेहरा बनले आहेत, कारण ते आक्रमकपणे बोलतात आहेत. तिकडे तायवाडे आहेत, प्रकाश अण्णा शेंडगे आहेत, पडळकर आहेत, या सगळ्यांची एकत्र मोठ बांधावी आणि ज्या पद्धतीने आत्ता तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने समाजाला समजावावं, सगळ्या महाराष्ट्राला समजावावं, हा पण एक ऑप्शन आहे ना. आहे ऑप्शन, जनतेच्या दरबारात जाण्याचं ऑप्शन आहे. त्यामुळेच उपोषणामुळं माझ्या किती सरकारनं ऐकलं आणि किती त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं ह्या भाबड्या ह्याच्यात मी वावरणारा नाही. पण असाही प्रश्न असू शकतो, या प्रश्नाकडं, आमच्या वेदनेकडं, आमच्या आक्रोशाकडं लक्ष वेधून घेण्यात या आंदोलनामुळेच आम्हाला संधी मिळाली ना. या उपोषणामुळे तुमच्या कोणत्या मागण्या मान्य झाल्या आणि कोणत्या मागण्या अजूनही मान्य झाल्या? या उपोषणामुळं महाराष्ट्र शासनानं जी जात प्रमाणपत्र मराठा समाजाकडून एका बाजूला EWS घेतलं जातं, एका बाजूला ते नवीन आलेले घेतलं जातं, कुणबी नोंदीद्वारे घेतलं जातं. जशी एक्झाम असेल तशा पद्धतीनं ते कास्ट सर्टिफिकेट यूज केलं जातं. माझी मागणी अशी होती गव्हर्नमेंटकडं की एक सर्टिफिकेट इश्यू केलं तर ते आधारला लिंक करा. ही मागणी शासनानं मान्य केली की दुबार तिबार सर्टिफिकेट वाटलं जाणार नाही, दुबार तिबार त्याचा वेगवेगळ्या परिप्रेक्षात त्याचा फायदा घेतला जाणार नाही, ही मागणी मान्य केली. दुसरी त्यांनी मागणी अशी मान्य केली की जर बोगस कुणबी अर्लियर करेक्शनच्या माध्यमातून जर बोगस कुणबी प्रमाणपत्र इश्यूज केले जात असतील आणि ते देणारे आणि घेणारे जर ते खोटे ठरले तर त्यांना शिक्षा देण्यात यावी, ही दुसरी मागणी आमची मान्य केली. आणि सगळ्या सोयऱ्या संबंधितचा आम्ही सर्वपक्षीय मिटिंग घेऊ आणि त्यामधून आम्ही तोडगा काढून मग पुढचं काय होणार आहे त्यात तुम्हालाही आम्ही बोलू, ही माझी तिसरी मागणी त्यांनी मान्य केली. हाकेजी, मला भारतीचा प्रश्न मगासचा पुढे घेऊन जायचा आहे. छगन भुजबळ हे ओबीसींचा आवाज बनलेत. याच छगन भुजबळांनी 90च्या दशकात एक समता परिषदेचा प्रयोग केला होता. सातत्यानं दिसलं कुठल्याही पक्षात गेले छगन भुजबळ तर त्यांचा श्वास ते स्वतः कोंडले जातात तिकडे. समता परिषदेचा प्रयोग पुन्हा एकदा या राजकीय पटलावर महाराष्ट्राच्या आणण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं त्यांच्यावर दबाव तुम्ही आणाल किंवा ओबीसी समाज आणेल?
आता सध्या मी एक कार्यकर्ता म्हणून मी तुमच्यासमोर आता महाराष्ट्रासमोर मी आता व्यक्त होतोय कार्यकर्ता म्हणून. माझा कुठलाही असा पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही की मी असं काहीतरी घोषणा किंवा अपेक्षा करणं. माझ्या डोळ्यासमोरचा आत्ता सध्याचा जो विषय आहे तो फक्त आणि फक्त ओबीसींचे हक्क आणि अधिकार, जे थोडंफार मला या संविधानामध्ये आयोगावरती काम करत असताना मला जोपर्यंत निवडणुकीच्या निमित्तानं तुमचा राजकीय आवाज जर या महाराष्ट्राच्या पटलावर उठला नाही तर मला वाटतं तुम्हाला हे महायुतीतले प्रत्येक पक्ष आहेत ना ते वाटूनच घेणार. एक नेता या पटल ह्याच्यावर व्यासपीठावर जातो, दुसरा नेता तुमच्याकडे येतो, तिसरा नेता इकडे जातो आणि हे आपलं कडबोळं करून राज्य करत राहणार. हे पाठीमागं घडत आलेलं आहे. या सरकारनं तुमचा नेता जो आहे, जो तुमचा आवाज बनलाय, त्याच्यावर तुमचं दडपण येणं, दबाव येणं की तुमचा पक्ष किंवा तुमचा झेंडा घेऊन त्यानं उभं राहावं ही महाराष्ट्रामधल्या ग्रामीण भागातल्या लोकांची ही भावना आहे, ओबीसींची भावना आहे. मी आंदोलनाला बसल्यानंतर दिवसभरामध्ये हजारो लोक आली, प्रत्येकाची भावना हीच आहे. आणि मग 18 पगड जातीमधल्या माणसांची, तरुणांची, आजपर्यंत ओबीसीची चळवळ आंदोलन म्हणलं की रिटायर्ड माणसं, वयोवृद्ध माणसं, 5-50 माणसं आमच्या चर्चेला यायची. पण आता तरुणांनी या डिजिटल मीडियाच्या जमान्यामध्ये हे आंदोलन हाती घेतलं आहे. त्यामुळे उद्या जर आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करण्यात हे लोक जर अपयशी ठरणार असतील, संविधानाबरोबर जर ही प्रतारणा करणार असतील तर उद्या मे बी आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ शकतो. परंतु आत्ता लगेच मी काहीतरी राजकीय भूमिका घेणं किंवा राजकीय 288 जागा आम्ही लढवतो म्हणणं हे मला माझ्या आकलनाच्या पलीकडचं आहे. मला आमच्या हक्काने अधिकार टिकवणं या गोष्टीसाठी आत्ता माझी प्रायोरिटी. याचा अर्थ मी पॉलिटिक्सबद्दल महात्मा फुलेंनी म्हणून ठेवलेलं होतं, सत्ते वाचूनच सकळ कळा झाल्या अवकळा. जोपर्यंत मी शासनकर्ते, बाबासाहेबांनी म्हटलं होतं तुम्हाला शासनकर्ते जमात बनलं पाहिजे, असंच म्हणलेलं नव्हतं. प्रॉब्लेम काय आहे? का प्रॉब्लेम प्रबोधनाच्या पातळीवरती महाराष्ट्रामध्ये ओबीसीची चळवळ उभी राहिली नाही आणि पर्क्युलेट झाली नाही, जी नॉर्थमध्ये होऊ शकते, जी साऊथमध्ये. सगळ्या देशाला ज्या शाहू फुले आंबेडकरांनी दिशा दाखवली त्या महाराष्ट्रामध्ये ही जी अवस्था आहे ती त्याला जबाबदार तुम्ही कुणाला धरता? म्हणजे इथल्या राज्यकर्त्या लोकांना, राज्यकर्त्यांना कसं म्हणजे आत्मपरीक्षण आपण करणार नाही? करणारच आहोत. मी यंग आहे, मी अलीकडच्या कालावधीमधला आहे. मला इथला आकलन आणि जाणीव निर्माण व्हायला मी आत्ता मला जे कळतं ते मी व्यक्तच व्हायला लागलो ना, की ओबीसी मागं पडलाय, पिछडलाय. ओबीसीचा सुद्धा व्हॉइस असला पाहिजे. फेसलेस आयडेंटिटी असणाऱ्या ओबीसींना एखादा राजकीय पक्ष, एखादी राजकीय मुवमेंट इथल्या लोकांनी देण्यात कमी पडलेत, हे फॅक्ट आहे. खरंच 2 महिन्यानंतर निवडणुका येत आहेत. आता वेळ आलीच तुम्हाला उभं राहायची तर तुमचा मतदारसंघ सांगोला असेल की जालना जिल्ह्यातला एखादा मी असेल? मागचा माझा विषय सोडला तर आता सध्या इथून पुढं मी कुठल्या विधानसभा अथवा लोकसभेचा कुठलाही विचार माझ्या मनामध्ये आत्ता तरी नाही. कारण निवडणुका जिंकण्याचं मेरिट, निवडणुका जिंकण्याचं व्याकरण इथल्या सराईत राजकारण्यांनी जे आत्मसात केलेलं आहे त्यामध्ये आम्ही कुठंच बसत नाही. मॅन, मनी, मसल पॉवर या गोष्टी इथल्या राज्यकर्त्यांना फक्त निवडणुका जिंकण्याचं व्याकरण समजतं, पण महाराष्ट्रातल्या माझ्या 18 पगड जातीचं अंतकरण त्यांना समजलेलं नाही, समजत नाही. आणि जर हे समजलं असतं तर माझ्या महाराष्ट्रानं या देशावरती पंतप्रधान देशाची सत्ता ताब्यात घेतली आहे की म्हणजे आपण जो सत्ताधारी आहे तर तो सत्ता राखण्यासाठी सगळे प्रयत्न करेल. तर ज्यांना त्याच्याबद्दल आक्षेप आहे तर त्यांची पण काहीतरी, मग त्यांनी पण काही गोष्टी केल्या पाहिजेत ना. त्यांनाच दोषी धरून जर तुम्ही दावा करता की आम्ही इतके संख्येनं आहोत आणि जर तुम्हाला इतक्या वर्षामध्ये सत्तेचं राजकारण नाही झालं तर मग समाजातल्या नेत्यांचाही दोष आहे ना. दोष आहेच ना, प्रश्नच नाही. काही पक्ष एवढे निर्माण झाले आणि ते काळाच्या ह्याच्यात लुप्त झाले. काय झालं महाराष्ट्रामध्ये हे जे कोऑपरेटिव्ह सेक्टर आलं, ह्या कोऑपरेटिव्ह सेक्टरचा फक्त निवडणुका जिंकण्याचं साधन बनलं कोऑपरेटिव्ह सेक्टर. मी म्हणत नाही कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये मुळं खूप, पण मी हे म्हणतो की पण मग तुम्हाला कोणी रोखलं होतं कोऑपरेटिव्हमध्ये जायला आणि करायला? हे बघा, मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. तुम्ही रोखलं होतं ह्या प्रश्नाचं उत्तर सांगतो. माझ्या माळशिरस तालुक्यामधल्या धनगर समाजाचा खूप मोठं पॉकेट आहे आणि तिथं जमिनी पण त्यांच्या ऊसाच्या वगैरे इरिगेशनमुळं आहेत. त्या लोकांनी गोपीनाथ मुंडे सत्तेत येण्याच्या अगोदरपासून तिथे एक कारखाना आपला झाला पाहिजे म्हणून प्रयत्न चालवलेला होता, परंतु तो त्यांचा कारखाना आजपर्यंत झालाच नाही. गोपीनाथराव मुंडेंना पहिला कारखाना काढण्यासाठी अटल बिहारींना शपथ घ्यावी लागली आणि मग गोपीनाथराव मुंडेंचा पहिला कारखाना झाला. मला हे का सांगायचं आहे तुम्हाला, इथली जी व्यवस्थेची विनच एवढी घट्ट आहे इथल्या प्रस्थापितांची. ज्यावेळी ते निवडणुकीत विधानसभेचं तिकीट द्यायची वेळ येते, एखाद्या कारखान्याचं लेटर ऑफ इंटेंट म्हणजे परवानगी द्यायची वेळ येते, ते पाहुण्या रावळ्यांना देतात, ते तोंड बघून देतात.
बाबासाहेबांना हे अपेक्षित नव्हतं. पंक्तीला बसलेल्या शेवटच्या घटकापर्यंत माझ्या लोकशाहीचा जो हा सुग्रास स्वयंपाक आहे, हक्क अधिकारांचा, इथं नागरिक म्हणून जगण्याचा, तो शेवटच्या पंक्तीला बसलेल्या शेवटच्या घटकापर्यंत गेला पाहिजे होता. हे समतेचं न्यायाचं तत्त्व संविधानाला अपेक्षित होतं. पण इथल्या राज्यकर्त्या लोकांनी महाराष्ट्रामधल्या ठराविक वर्गाची भीती दाखवली. इथले आपण बहुजन आहोत आणि आपल्यावरती या समाजानं, म्हणजे ब्राह्मणांची भीती, डायरेक्ट बोलतो मी, ब्राह्मणांची भीती बहुजनांना घातली. इथली राजसत्ता, राजशकट आपल्या हातामध्ये ठेवला आणि वरच्यांची भीती दाखवली आणि खालच्या वरती मात्र यांनी यांच्या बाबतीत सामाजिक भेदभाव केला. त्या लोकांना रिप्रेझेंटेशन दिलं नाही. तर मी खूप जबाबदारीनं बोलतो या महाराष्ट्रामध्ये. आणि मग या खालच्या लोकांना त्यांनी जी काही एक असं दाबण्याचा प्रयत्न केला. असं आहे की मला याच्यामध्ये म्हणजे मुंडे, भुजबळ आणि आणखीनही म्हणजे आधीच्याही काळातले नेते आणि आत्ताही इतके ओबीसी समाजाचे नेते, इतकी सत्तेची पदं त्यांच्याकडं म्हणजे आता परंपरेनं यावीत अशी आत्ताची स्थिती आहे. तर अशामध्ये आपण जर असं म्हणत असू की त्यांना कारखाना काढता येत नाही, त्यांना कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये जाता येत नाही, तर मग म्हणजे एका हाताच्या बोटावर मोजणे एवढे ओबीसी लीडर आहेत तुम्ही जी नावं घेतली, एका हाताच्या बोटावर मोजणे. असं आहे की ज्यांच्यात धमक होती ते झाले ना मोठे. हो ना, तेच सांगतोय मी. पण मग असं आहे की जर धमक कमी पडत असेल तर त्याच्याबद्दल बाकीच्यांना कशी दोष देणार आपण? नाही, बाकीच्यांना दोष देणं काय झालं, एखाद्या कम्युनिटीचं मागासलेपण तपासायचं असेल तर त्याचं लिटरेचर तपासलं जातं, बॅक हिस्ट्री तपासली जाते, मागचा बॅकग्राऊंड तपासला जातो. शेकडो वर्ष जर एखादी कम्युनिटी रूलर असेल, उपजाऊ जमीन त्याच्या ताब्यात असेल, हक्क अधिकार त्याच्या ताब्यात असतील, इथल्या व्यवस्थेवर त्याचा प्रभाव असेल, तर ते आपला प्रभाव आणि आपलं वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. धनगर समाजाच्या माणसाला किंवा माळी किंवा इतर ओबीसीच्या माणसाला सरपंच केला जाऊ शकतो, एखादा सभापती उपसभापती केला जाऊ शकतो, डायरेक्टर केला जाऊ शकतो. पण ज्यावेळी विधानसभेचं तिकीट द्यायची वेळ येते त्यावेळी त्यांना ते तिकीट मिळत नाही. ही राजकारणातल्या ह्या मर्यादा आहेत ओबीसींच्या, कुणी कितीही म्हटलं तरी. की जी सध्या तुम्ही उपोषण स्थगित केलं आहे आणि जरांगेंनी पण सरकारला मुदत दिली, ती मुदत संपली आणि त्यांनी सरकारनं जर आश्वासन पूर्ण केलं नाही तर जरांगे पुन्हा उपोषण करतील. उपोषणानं उत्तर हे कधीपर्यंत चालणार? तुमच्या आंदोलनाची पुढची दिशा काय आहे? आंदोलनाची पुढची दिशा आमची संयोजन समिती आम्ही विचार करून निश्चित देऊ. जरांगेंनी हे केलं म्हणजे हे करणं हे आमच्या तर आंदोलनाचं धोरण नाही. आमचं एवढंच धोरण आहे की या ओबीसींचा व्हॉईस या महाराष्ट्र शासनानं, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 12 करोड जनतेचे मुख्यमंत्री आहेत. 12 करोड जनतेचं दायित्व असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी स्वजातीय आंदोलनाला रेड कार्पेट घालणं किंवा पक्षांच्या प्रमुखांनी सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब अंतरवली सराटीला गेले म्हणून तुम्ही जो प्रश्न विचारला अंतरवली सराटीच का, त्याच्यामागे हेही उत्तर असू शकतं. राज्यकर्त्या लोकांना ओबीसीचा आवाजच जाणार नसेल, निदान आम्ही काय म्हणतोय ते तरी तुम्ही ऐका तरी किमान. पण ती ऐकण्याची सुद्धा मानसिकता इथल्या गव्हर्नमेंटची नाही आहे. जबाबदारीनं बोलतोय मी. तुम्हाला अपेक्षा होती की इथं कोणाकोणाची अपेक्षा होती तुम्हाला? मला कोणाची, मी पहिल्या दिवसापासून तुमच्या मीडियामध्ये त्या सगळ्या गोष्टी आहेत. मी इथल्या सगळ्या मंत्रिमंडळाला, सगळ्या लोकांना सांगितलं होतं आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांचं उत्तर तुम्ही साध्या तहसीलदार करवी जरी पाठवलं तरी आम्ही उपोषण सोडू, कुणीही यावं अशी आमची अपेक्षा. अहो आम्ही मागास आहोत ना, ओबीसीमधले आहोत. ओबीसीमधल्या लोकांनी एवढी अपेक्षा मुख्यमंत्र्यांची आणि पक्षप्रमुखांची कशाला ठेवायची? आम्ही ठेवली नाही ना. पण तुम्ही मुख्यमंत्री म्हणून तुमचं काय उत्तरदायित्व आहे की नाही? जरांगे असंही म्हटले की तुम्ही मराठा समाजाची राख करायला निघालाय. मराठा समाजाची राख, मराठा समाज रूलर, मराठा समाज शासक, मराठा समाजाने अनेक परकीय आक्रमणं थोपवून धरली आणि त्याची राख ओबीसी करणार असं कसं होऊ शकतं? त्यांनाच त्या प्रश्नाचं उत्तर विचारू शकता तुम्ही. राख कुणी केली? लोकप्रतिनिधींना हा जाब त्यांनी कधीतरी विचारावा. त्यांना सल्ले देणारे अनेक लोक आहेत, चळवळ लढणारे आरक्षणाची. त्या लोकांनी कधीतरी इथल्या विधानसभेतल्या प्रतिनिधित्वाविषयी, लोकसभेतल्या प्रतिनिधित्वाविषयी, कोऑपरेटिव्ह सेक्टरमधल्या त्यांच्या मक्तेदारीविषयी कधीतरी बोलावं महाराष्ट्राच्या व्यासपीठावर येऊन. आणि एक लाईन आखली जावी ना. लाईन आखल्यानंतर त्या लाईनपासून जो सगळ्यात शेवटी आहे, जो सगळ्यात मागास आहे, त्या मागासाचा विचार व्हावा ना. मनोज जरांगेंनी विधानसभेसाठी चाचपणी सुरू केली आहे. तुम्ही म्हणता ओबीसी 60% आहे, मग तुमची काय चाचपणी आहे का? आणि जरांगे म्हणतायत आता मी नावं घेऊन पाडेन, ह्या इशाऱ्याकडे कसे बघताय? त्यांनी लोकसभेमध्ये ते करायचा प्रयत्न केलेला आहे. लोकसभेमध्ये ओबीसी उमेदवारांच्या विरोधामध्ये त्यांना पराभूत करण्यासाठी त्यांनी ते काम केलेलं आहे. ते 288 जागा उभ्या करतील. त्यांचा पॉलिटिकल अजेंडाच आहे. प्रत्येक आंदोलनाला त्यांची मागणी बदलत गेलेली आहे.
त्यांना माहिती आहे हे संविधानिकदृष्ट्या शक्य नाही. जी गोष्ट शक्य नाही तीच मागणी करायची आणि राळ उठवून द्यायची. हा पॉलिटिकल अजेंडा आहे आणि त्यांचे स्पॉन्सर या शासनातले मंत्री आहेत. हाकेजी जाऊन तिथं रेड कार्पेट घालतात, त्यांच्या कानात बोलतात. पण हाकेजी मराठ्यांनी त्यांची जी नाराजी होती ती मतातनं दाखवली असं एक सर्वसामान्यपणे सध्या समज आहे. तर तशाच पद्धतीने तुम्ही ओबीसी समाजाला काही सांगणार आहात का? कारण निवडणुका 2 महिन्यांवर आलेल्या. हे बघा, मराठा समाजानं काय दाखवलं याच्यापेक्षा हा देशातला भारतीय जनता पार्टीच्या विरोधामधला एक पब्लिक मॅन्डेट होता. जरांगे पाटील काय उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गेले होते का? तिथं त्यांचा प्रभाव होता का? तिथं भाजपच्या जागा कमी लागल्या? त्यामुळे असं काहीतरी मी कायम उदाहरण दिलं. बैलगाडीबरोबर एक कुत्रं चालत असतं त्या बैलगाडीच्या खालून, त्याला वाटत असतं की मीच बैलगाडी ओढतोय. मी मागं पण बोललो होतो तसं नाही आहे, ते बैल ओढत असतात ती बैलगाडी. त्यामुळे हे असं काहीतरी कुठंतरी असं एवढं गृहीत धरू नका इथल्या पब्लिकला. आणि कोण आहेत जरांगे? जरांगे विचारवंत आहेत, तत्त्वज्ञ आहेत. काय कॉन्ट्रीब्युशन आहे जरांगेंचं? जरांगेंची अशी काय स्पेशलिटी आहे, त्यांची काय खासियत आहे म्हणून एवढं गव्हर्नमेंट त्यांना एंटरटेन करतंय? का सामाजिक न्यायाच्या धोरणाबाबत वास्तव भूमिका इथलं गव्हर्नमेंट, विरोधी पक्ष, सगळ्या पक्षांचे प्रमुख घेत नाहीत? तुम्ही फॅक्ट अँड फॅक्च्युअलपासून जेवढं दूर पळाल तेवढं हे भूत तुमच्या मानगुटीवर बसलेलं असेल. आणि महाराष्ट्रामधली ही ओबीसी कधी नव्हे ते ओबीसी आणि मराठा विभागला जातोय तो या फॅक्टपासून दूर पळण्यापर्यंत. आणि शासक म्हणून, इथले लोकप्रतिनिधी म्हणून या लोकांनी त्यांना एंटरटेन केलं, यामुळेच या गोष्टी होत आहेत. की हे जेव्हा उपोषण झालं त्यानंतर एकदम म्हणजे सगळे प्रकाशाचे झोत तुमच्यावर आले. त्याच्या आधी तुम्ही मागासवर्ग आयोगाचे सदस्य होता, पण त्याच्या आधी तुम्ही कुठं होता? प्राध्यापक लक्ष्मण हाके म्हणजे प्राध्यापक कसले प्राध्यापक? मी हार्डली, कसं असतं, पैलवानानं आखाड्यात उतरल्यानंतर त्याने 2-4 कुस्त्या मारलेल्या असतात, त्याला ते पै नाव लागून जातं. मी फर्ग्युसन कॉलेजला प्राध्यापक वगैरे हे खूप मोठी टीचिंगमधली खूप मोठी पोस्ट आहे. प्राध्यापक वगैरे त्याला अनुभव लागतो, मग ते कामाचा एक्सपिरियन्स. पण सर प्राध्यापक म्हटलं जातं, ते प्राध्यापक लागलंच. मग विषय काय होता की फर्ग्युसन मधून मी ज्यावेळी म्हणजे नोकरी करायची नाही. कुठं झालं शाळेचं शिक्षण माझं पहिल्यांदा झालं जत तालुक्यातल्या, प्रायमरी शिक्षण जत तालुक्यातल्या डोरली गावामध्ये. पुन्हा माझं सांगोला तालुक्यातल्या माझ्या गावी झालं, जुनोनी तालुका, सांगोला, जुजारपूर वगैरे. त्यानंतर माझं महाविद्यालयीन शिक्षण विलिंग्डन कॉलेज सांगलीला झालं आणि पोस्ट ग्रॅज्युएशन माझं पुण्यामध्ये फर्ग्युसनला झालं. पण हे सगळं शिक्षण ही या दोन्ही शिक्षण संस्था ह्या टॉपच्या शिक्षण संस्था आहेत, जुन्या शिक्षण संस्था आहेत. पण त्या संस्थेमध्ये माझी ॲडमिशन घेण्याची सुद्धा हैसियत नव्हती. पण दोन्ही ठिकाणी हॉस्टेल होतं आणि कमवा आणि शिका योजना त्या दोन्ही महाविद्यालयामध्ये, सांगलीलाही होती आणि पुण्यामध्येही होती. त्यामुळे मी कमवा आणि शिकामध्ये गेलो आणि शिक्षण घेत असताना माझा जो बॅकग्राऊंड आहे, माझी जी परिस्थिती आहे ती खूप प्रतिकूल परिस्थिती होती. दुष्काळी भाग होता. एक सर्वसामान्य कुटुंबामधून मी येत होतो. माझं महिन्याचं वसतिगृहाचं भाडंसुद्धा माझे आईवडील पुरवू शकत नव्हते. कारण मी एक तुम्हाला किस्सा सांगेन. कालच्या आंदोलनामध्ये ऊसतोड मजुरांचे ज्यावेळी तांडेच्या तांडे असे आले, तिथून जात होते आणि मला असं ते भेटत होते, त्यावेळी मी थोडंसं माझा भावना म्हणजे रोखता आल्या नाहीत. तर त्याला अटॅचमेंट अशी होती की मी लेक्चरर झालो होतो फर्ग्युसनमध्ये. मी टीचिंग करतो, मराठी लिटरेचर, मराठीचा विषय शिकवत होतो. त्याचवेळी माझे आईवडील कृष्णा नदीच्या काठी दानवाड बोलवाड म्हणून गाव आहे, तिथं ऊस तोडत होते, ऊस तोडणीचं काम करत होते. त्यावेळी तिथल्या त्या ऊसाच्या मालकानं त्यांना असं बोलता बोलता असा विषय झाला. त्यांना ते म्हणाले की आमचा मुलगा प्रोफेसर आहे, म्हणले प्राध्यापक आहे. ते म्हणाले तुमचा मुलगा प्राध्यापक आहे आणि तुम्ही ऊस तोडताय. त्यांनी मला फोन केला. त्यावेळी तो नोकियाचा असा डायलिंगचा फोन होता. तर त्यांनी फोन केल्यावर हो म्हटलं मी लेक्चरर आहे. कुठे आहे? फर्ग्युसनमध्ये. कसं आहे काय असं. पण माझे आईवडील त्यावेळी ऊस तोडत होते. मी सुद्धा प्रत्येक उन्हाळ सुट्टी मी ऊसतोडीमध्ये घालवलेली. माझं इकडं शिक्षण परीक्षा झाल्या की मी ते ऊस तोडायला त्यांच्याकडे जायचो, किंवा मध्ये रविवार सलग 2-3 सुट्ट्या आल्या की ते ऊसतोडीच्या फळात असायचे आणि मी जाऊन तिथं त्यांना मदत करायचो. हा बॅकग्राऊंड आहे. ह्या बॅकग्राऊंडमध्ये आम्ही पुढे आलोय. जरांगेंनी खूप यापूर्वी उपोषणं केली होती. तुम्ही यापूर्वी अशी उपोषणं केली होती? एक केलं होतं 2014ला. किती दिवसांचं होतं ते? 9 दिवसांचं होतं. आता या खेपेलाही 9 दिवसांचं झालं. 10 दिवसांचं. 10 दिवसांचं झालं. तर किती दिवस आपण ताणू शकतो असं वाटतं? मी अजून 5 दिवस तरी मी हाय असा उपोषण करू शकत होतो. पण एका डॉक्टरांनी मला असं सांगितलं की किडन्या आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी, किडनी ही रिपेरेबल नाही म्हणाले ते. कारण किडनी जर काय कमी जास्त झालं तर म्हणाले आंदोलनं तुम्ही अनेक करू शकाल म्हणाले, किंवा अजून काही गोष्टी. मग पंकजाताई असतील, छगनरावजी भुजबळ असतील, ह्या लोकांनी मला पर्सनली फोन केले की तुम्ही 1.5 दिवस मी पाणी पिलेलं नव्हतो. म्हणजे ती भावना, ज्यावेळी तुम्ही 4 ते 5 दिवसाच्या पुढं जाता
आणि तुमचं जे कॉन्सन्ट्रेशन होतं त्यावेळी अन्न पाणी ह्याचं भानच राहत नाही अजिबात. ज्यावेळी पुढं माणसाच्या माणसं, लोंडेच्या लोंडे, गोंधळ घातला जातो आहे, ते वाजवला जातो आहे, संबळ बोललं जातं आहे. तिथं पूर्वीच्या काळी खूप ऋषीमुनी वगैरे तपश्चर्या करायचे, ते त्या पद्धतीचं हे सायन्स आहे. सायन्स आहे का नाही माहीत नाही मला, पण मी कार्यकर्ता म्हणून मी ते अनुभवलं आहे, त्यामधून आलो आहे मी. पण मग त्रास कधी झाला? पहिल्या दिवशी, पहिल्या 2 दिवशी? पहिल्या 2 दिवसामध्ये त्रास झाला. जोपर्यंत पोट रिकामं ज्या दिवशी झालं तेव्हापासून त्रास कमी होतो. आणि आपली मुवमेंट ही फक्त बोलण्यावर कॉन्सन्ट्रेशन, आपली हालचाल काही नाही, शारीरिक कुठल्याही हालचाली नाहीत. त्यामुळे अजून 5-6 दिवस तरी काही झालं नसतं. बोलण्याचं त्राण होतं ते माईक आणि ते पब्लिक बघितलं की ते ऑटोमॅटिक, कारण ज्या गोष्टीसाठी आपण बसलोय ती गोष्ट बाय डिफॉल्ट येत होती. पण मग भूक लागतेय, तहान लागतेय, हा विषय कधी 2-3 दिवसांनंतर डोक्यातून गेला. उपोषण सुटल्यानंतर सुद्धा मी आत्ता जेवायला सुरुवात केली. काल संध्याकाळी एक जेवण केलं आणि आज सकाळी तुमच्या स्टुडिओमध्ये थोडंसं एक चपाती आणि भाजी खाल्ली मी. आत्ता जेवण सुरुवात झाली. म्हणजे उपोषण संपून आज 5-6 दिवस झालेले आहेत, तरी मी अजून रेग्युलर जेवण करू शकलेलं नाही. या संवादामध्ये आपण अनेक मुद्द्यांवर आग्रही भूमिका मांडलीत, आरक्षणाच्या मुद्द्यावरची आपली बाजू सांगितलीत. अपेक्षा करूया की या पुढे जाऊन यावर सर्वमान्य तोडगा येईल, जेणेकरून राज्यामधली सामाजिक वीण घट्ट राहील, तसंच एकोपा एकजूट कायम राहील. आज कट्ट्यावर आल्याबद्दल मनापासून आभार. नमस्कार. यासोबतच माझा कट्ट्यावर आता आपण इकडेच थांबतोय. माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्विक हिल आणि बढेकर ग्रुप, पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, चितळे दही, सुधीर मांडके लाईट हाऊस आणि सोनाई पशु आहार. या कार्यक्रमामध्ये आता आपण इकडेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.